नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर पहिली न्यूज आहे चायना. तर चायनाचे मॅन्युफॅक्चरिंग PMI नंबर जे आहेत ते आलेले आहेत. ते नंबर वगैरे ग्रो झालेले आहेत. हा नंबर जो आहे सलग तिसऱ्या महिन्यात तो एक्सपान्शन वगैरे त्या नंबरमध्ये झालेला आहे. अबो 50 असेल तर हा नंबर वगैरे एक्सपान्शन वगैरे दाखवत असतो. अँड बिलो 50 असेल तर इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रॅक्शन वगैरे हा नंबर वगैरे म्हणजे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी वगैरे ग्रो होत असल्याचे दाखवत आहे. प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये चांगली ग्रोथ दिसत आहे व कंटिन्यू पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स जो आहे तो ग्रो वगैरे होत आहे. अँड ही ग्रोथ का आली आहे कारण की प्रोॲक्टिव्हली फिजिकल स्टिम्युलेशन वगैरे त्यांनी आणलं होतं व मॉनिटरी पॉलिसीमध्ये काही सूट वगैरे दिली होती इकॉनॉमीच्या ग्रोथ करण्यासाठी वगैरे. त्यामुळे ही ग्रोथ दिसली आहे ओव्हरऑल इकॉनॉमीत. आणि US टॅरिफ रेटमध्ये काही बदल मोठा करत असेल तर म्हणजे USने जर ते रेट वाढवले तर त्याला स्पेंडिंग करण्यासाठी टार्गेट स्पेंडिंग जी आहे ती त्याने येथे वाढवली आहे. त्याच्यात नॉन मॅन्युफॅक्चरिंग PMI नंबर जो आहे तो 52.2 नंबर वगैरे आलेला आहे, जो की स्ट्रॉंग कन्झम्पशन ग्रोथ वगैरे दाखवत आहे. त्याच्यात पुढील म्हणलं तर चायनाचंच. तर चायनाच्या प्रेसिडेंटने वगैरे म्हटलं आहे त्यांच्या न्यू इयर ॲड्रेसविषयी चायना आणि तायवानचे पुन्हा एकत्रीकरण कोणी थांबू शकत नाही आणि कोणतीही शक्ती वगैरे याला रोखू शकणार नाही असं म्हटलं आहे त्यांनी. हे वर्ल्डसाठी वगैरे एक क्लिअर वगैरे वॉर्निंग दिली आहे. काही दिवसापूर्वी अशी न्यूज आली होती चायना मिलिटरी ॲक्टिव्हिटी भरपूर वगैरे अग्रेसिव्हली वगैरे वाढवत आहे तायवानच्या जवळच. त्यामुळे तायवानला पुन्हा धोका दिसत वगैरे होता. आता त्यांच्या वगैरे आपलं मिलिटरी ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती चालू आहे सध्या. तर याला वगैरे तायवान डिस्पाईट वगैरे करत आहे. आणि तायवानच्या गव्हर्नमेंटने वगैरे म्हटलं आहे लोकच आता याला वगैरे फ्युचर डिसाईड वगैरे करतील याचे वगैरे. हे आता जनतेच्याच हातात असेल. बट हे जे टेन्शन आहे ते पुन्हा वाढत आहे कारण की आपलं इलेक्शनच्या नंतर. कारण की न्यू गव्हर्नमेंट जो आहे तो चायनापासून सेपरेट राहणे वगैरे पसंत करतो व ही मिलिटरी ॲक्टिव्हिटी जी आहे ती तायवानसाठी एक सॉफ्ट वगैरे वॉर्निंग देत आहे. त्यामुळे असे स्टेटमेंट वगैरे रिजनल आणि इंटरनॅशनल टेन्शन वगैरे निर्माण करू शकतात. त्याच्यात पुढील म्हणत RBI. तर RBIने वगैरे आपल्या स्मॉलर पर्सनल लोन मधील स्लिपेजेस पाहून वगैरे आपलं सिक्युअर्ड लोनसाठी वगैरे एक रिक्स वगैरे दाखवली आहे. ही कन्सर्नची बाब आहे, चिंताजनक बाब आहे. यापूर्वी अनसिक्युअर्ड लोन मधील ग्रोथ पाहून RBI चिंतेत होतं. तर जास्त अनसिक्युअर्ड लेंडिंग होत असेल तर आपले NPA जे आहे ते वाढू शकतात कारण की अनसिक्युअर्ड लोनमध्ये काही सिक्युरिटी नसते. त्यामुळे रिपेमेंट करतेवेळी काही वेळ लागू शकतो किंवा विलंब झाल्यास ते लोन डिफॉल्टसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आपले नॉन परफॉर्मिंग असेट जे आहे ते वाढू शकतात व संपूर्ण बँकिंग सिस्टमवर याचा काहीसा परिणाम होऊ शकतो. आता RBI सिक्युअर्ड लोनमध्ये काही सावधगिरी बाळगण्याचे वगैरे संकेत देत आहे. बिकॉज कोण जर लोन वगैरे घेणारी व्यक्ती असेल ती एक अनसिक्युअर्ड लोन आणि सिक्युअर्ड लोन हे दोन्ही लेंडिंग वगैरे घेत असेल तर त्याची अनसिक्युअर्ड लेंडिंग जी आहे ती डिफॉल्ट वगैरे करत असेल तर तो त्याचे जे संपूर्ण अकाउंट आहे इन्क्लुडिंग सिक्युअर्ड लेंडिंगचं ते अकाउंट वगैरे नॉन परफॉर्मिंग क्लासिफाय केलं जाऊ शकतं. त्यामुळे NPA जे आहे ती कंट्रोलमध्ये वगैरे येऊ शकतात. तर म्हणजे हे जर कंट्रोलमध्ये येत नसेल तर ह्याचे डिफॉल्ट वगैरे वाढत असेल तर प्रोव्हिजन वगैरे वाढत असतात. त्यामुळे प्रॉफिटेबिलिटीवर परिणाम होतो आणि ओव्हरऑल बँकिंग सिस्टमवरही काहीसा परिणाम होतो. त्यामुळे RBIने सतर्क राहण्याचे संकेत वगैरे दिलेत सिक्युअर्ड लेंडिंग पोर्शनमध्ये सुद्धा, म्हणजे होम लोन वगैरे. तर रिसेंटली वगैरे अनसिक्युअर्ड लेंडिंगला कमी जास्त प्रमाणात कमी करण्यासाठी वगैरे
रिक्स वेट जे आहे ते इन्क्रीज केलेलं आहे. अनसिक्युर्ड लेंडिंग करत असाल तर जास्त कॅपिटलची रिक्वायरमेंट असेल, म्हणजे कॅपिटल ठेवावे लागेल असं आरबीआयने रिसेंटलीच म्हटलं आहे. यामुळे मेजॉरिटी बँक आणि NBFCने वगैरे कॅपिटल वगैरे रेज केलं होतं व आता सेंट्रल बँकेने म्हणजेच आपल्या आरबीआयने वगैरे रिस्क मॅनेज करण्यासाठी अधिक कडक अंडर रायटिंग स्टँडर्ड अँड कॅपिटल अलोकेशन वाढवण्याचे वगैरे आवाहन केलेले आहे. त्यामुळे आपलं स्मॉल डिफॉल्ट जे आहे ते टळू शकतं कारण हे स्मॉल लोन फिस्कल इन्स्टेबिलिटी वगैरे आणू शकतात फायनान्शियलमध्ये वगैरे. अँड रिसेंटली आपण पाहिलंच आहे म्हणजे सिक्युर्ड लेंडिंग स्पेसमध्ये वगैरे 5 स्टार बिझनेस फायनान्स जो आहे त्यांच्या Q2च्या वेळेस FY25च्या त्याने गायडन्समध्ये त्यांच्या 25 to 30% वगैरे त्यांचे गायडन्स जे आहे ते कमी केले होते. त्यामुळे स्टॉक जो आहे त्यांचा भरपूर प्रमाणात खाली पडलेला होता. नंतर त्यांनी स्ट्रॅटेजिक डिसिजन घेतलं, प्रायोरिटी असेट क्वालिटी ग्रो करण्यासाठी दिलं. त्यामुळे वगैरे त्याने लवकरच प्रोॲक्टिव्ह वगैरे झाले होते तेव्हा. तर त्यामुळे वगैरे असे आरबीआय वगैरे कॉल वगैरे घेत आहे. तर तसं पुढे म्हणलं तर आपलं जे फिस्कल डिपॉझिट आहे ते 52.5% वगैरे त्याचं टार्गेट आहे फुल इयरसाठी. आणि आपलं एप्रिल टू नोव्हेंबर 2024साठी वगैरे फिस्कल डिफिसिट जे आहे ते 8.47 ने वगैरे रेज वगैरे ती झाला आहे. म्हणजे 8.47 ट्रिलियन करोड रुपीज वगैरे रेज वगैरे त्याच्यामध्ये झालेत. अन्युअल टार्गेट 52.5% आहे व गव्हर्नमेंटने फक्त 50% वगैरे स्पेंडिंग केली आहे असं आपण इनडायरेक्टली म्हणू शकतो इथं. व नॉन टॅक्स रेव्हेन्यू जो आहे ते 14.43 लाख करोड रुपीज वगैरे राहिलेला आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू जो आहे तो त्याचा टार्गेट वगैरे 56% आहे लास्ट इयरच्या सेम पिरियडपेक्षाही. म्हणजे लास्ट इयरच्या सेम पिरियडमध्ये वगैरे 14.36 ट्रिलियन वगैरे होतं. व अँड टोटल गॅस म्हणजे गव्हर्मेंट स्पेंडिंग आहे जी टोटल एक्सपेंडिचर जे गव्हर्मेंटचं आहे टोटल गव्हर्मेंट एक्सपेंडिचर वगैरे ते 27.4 ट्रिलियन करोड रुपीज वगैरे आहे. तर त्याचे अन्युअल टार्गेट वगैरे 57% आहे. व या सेम पिरियडमध्ये गेल्या वर्षी वगैरे तर 26.5% वगैरे होतं. तर यामध्ये थोडी ग्रोथ झालेली आहे यावर्षी. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे म्हणजे इन्फ्रास्पेंडिंगसाठी वगैरे ऑर्डर वगैरे देत असतो तो 5.13 ट्रिलियन करोड रुपीज वगैरे झाला आहे. तर त्याचे अन्युअल जे टार्गेट आहे ते 46.2% आहे. म्हणजे हे टार्गेट कमी आहे. यामुळे ऑर्डर जे आहे ते तेवढ्या वगैरे काही मिळाले नाहीत त्या रिलेटेड कंपन्यांना वगैरे. तर 2024मध्ये इलेक्शन होते त्यामुळे कॅपेक्समध्ये थोडं वगैरे स्लो डाऊन वगैरे दिसलं. त्यामुळे इकॉनॉमीचे एक्सपेक्टेशन वगैरे आहे यावर फिस्कल डिफिसिटचे जे टार्गेट आहे ते 4.9% आहे. त्यापेक्षाही यावेळेस डिफिसिट वगैरे जे आहे ते कमी होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर पुढे म्हणलं जे आपलं कोर सेक्टरचे जे ग्रोथचे अन्युअली ग्रोथ जी आहे ती 4.3% वगैरे होऊ शकते. ह्यामध्ये थोडी इन्क्रीज वगैरे आहे. त्यांनी अगोदर 3.1% वगैरे म्हटलं होतं. इंडियाचे 8 कोर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर जे आहेत म्हणजे ते सेम पिरियडमध्ये प्रिव्हियस मंथच्या ते 4.3
पर्सेंटने वगैरे यावेळेस त्यामध्ये एक्सपांड वगैरे झाला आहे, म्हणजे एक्सपान्शन वगैरे त्यांनी केलेलं आहे. तर एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला आहे हा नंबर वगैरे, जो की नोव्हेंबर 2023मध्ये वगैरे 7.9% वगैरे ग्रोथ होती. तर सेक्टर स्पेसिफिक परफॉर्मन्स पाहिलं तर आपलं कोल आउटपुट जे आहे ते 7.5% वगैरे ग्रोथ झालं आहे त्यामध्ये, जे की 2023मध्ये वगैरे नोव्हेंबर 23मध्ये वगैरे 10.9% वगैरे ग्रोथ होती. आणि रिफायनरी प्रोडक्ट वगैरे यावर्षी 2.9% वगैरे त्यामध्ये ग्रोथ झाली आहे. नोव्हेंबर 23मध्ये वगैरे 12.4%ची ग्रोथ होती. आणि वर्टिकल आपलं आणि तसंच फर्टिलायझर प्रोडक्टमध्ये वगैरे यावर्षी 2%ची ग्रोथ झाली आहे, जी की लास्ट इयरमध्ये नोव्हेंबर 23मध्ये वगैरे 3.3%ची ग्रोथ होती. स्टील आउटपुटमध्ये वगैरे नोव्हेंबरमध्ये वगैरे यावर्षी वगैरे 4.8%ची ग्रोथ आहे. नोव्हेंबर 2023मध्ये वगैरे 9.7%ची ग्रोथ होती. इलेक्ट्रिसिटी आउटपुटमध्ये वगैरे 3.8%ची वगैरे ग्रोथ आहे. प्रिव्हियस इयरमध्ये नोव्हेंबर 23मध्ये वगैरे 50.8%ची ग्रोथ होती. सिमेंट आउटपुट पाहिलं तर 13%ने वगैरे ग्रोथ झाला आहे, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट वगैरे दिसली आहे. क्रूड अँड नॅचरल गॅस सेक्टरमध्ये वगैरे ग्रोथ जी आहे ती थोडी डिक्लाईन झाली आहे. ब्रॉडली ही ग्रो वगैरे स्लो झाली आहे प्रिव्हियस इयरपेक्षाही. तर करंट फायनान्शियल इयरमध्ये कोर सेक्टरची जी ग्रोथ आहे, ग्रोथ आउटपुट ते 4.3%चं आहे, जे की प्रिव्हियस इयरमध्ये 8.7%ची वगैरे ग्रोथ वगैरे रेकॉर्ड वगैरे त्याने केलेली होती ओव्हरऑल. तर पुढे म्हणलं तर वारी एनर्जीला मेजर 2 गिगावॅट सोलर EPC कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळाला आहे जिंदाल रिन्युएबलकडून. वारी एनर्जी सोलर PV अँड मॉड्यूल्स मॅन्युफॅक्चरर वगैरे करते. अँड यांना आता एक EPC कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळाला आहे 2 गिगावॅटचे जिंदाल रिन्युएबलकडून वगैरे. तर EPC म्हणजेच आपलं इंजिनियर प्रोक्युरमेंट अँड कॉन्ट्रॅक्शन वगैरे, आपलं कंस्ट्रक्शन वगैरे हे सेटअप करण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे त्यांना मिळालं आहे. ह्या डीलची व्हॅल्यू वगैरे 1600 ते 1700 कोटी वगैरे बोलली जात आहे. आणि इन्स्टॉलेशन भारतातील विविध ठिकाणी वगैरे केले जाईल. आपलं हे जे कंप्लीट आहे ते 2025च्या एंडपर्यंत वगैरे हे कंप्लीट वगैरे होईल. जिंदाल रिन्युएबलचे प्लॅन पाहिले तर ते डिफिकल्ट म्हणजे डिफरंट वर्टिकल्समध्ये वगैरे 12 गिगावॅटचे रिन्युएबल प्रोजेक्ट वगैरे करण्याचे आहे, ज्यामध्ये आपलं एनर्जी स्टोरेज अँड ग्रीन हायड्रोजन फॅसिलिटी वगैरे आहेत. आणि 2030पर्यंत वगैरे याला ऑपरेशनलसुद्धा ते करणार आहेत. तसंच पुढील न्यूज आहे आपलं IPO संदर्भात, म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्शन रिसर्च जी फर्म आहे एक आपलं ॲटम्स बायोसायन्सने वगैरे फाईल्स केलं आहे 3,395 करोड रुपयाच्या IPOसाठी वगैरे. तर ही जी कंपनी ही बेंगळुरू बेस्ड कंपनी आहे. ही कंपनी वगैरे कॉन्ट्रॅक्ट रिसर्च आणि डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन अँड ही इन्व्हेंटर कंपनी आहे, जे की बाहेरील कंपनी आहे जे की कॉन्ट्रॅक्ट वगैरे करतात आउटसोर्स करण्यासाठी रिसर्च आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. या सेम एंटिटीजमध्ये ही काम करते. तर आता हिचे जे अँथम बायोसायन्स कंपनी जी आहे ती IPO वगैरे आणत आहे. या IPOचे स्ट्रक्चर पाहिलं तर यामध्ये प्रायव्हेट इक्विटी फर्म वगैरे असतील अँड एक फार्मा कंपनी आहे जी की ड्रग्स मेकर कंपनी आहे.
तर यातून ते एक्झिट करणार आहेत. कंपनी येथे फ्रेश पैसा वगैरे काही रेज करणार नाही. कंपनीची गोष्ट केली तर कंपनी 2007 वगैरे फर्म वगैरे झाली व ही ड्रग्स आपलं डिस्कवरी डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्पेशलाइज वगैरे आहे आणि ड्रग्स टेस्टिंग वगैरे करते आणि प्रोडक्शन ऑफ APA म्हणजेच ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स ही करते व आपलं डाएट स्टिम्युलेशन डाएट सेंटिमेंट अँड प्रोबायोटिक्स वगैरे करते ही कंपनी व यांचे 2 मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी बेंगळुरूमध्ये आहेत कर्नाटकमध्ये वगैरे आणि एक करेक्ट टाईमावर यांनी IPO आणला आहे. म्हणजे 200 कंपनीने वगैरे 70-80 बिलियन डॉलर वगैरे IPOद्वारे रेज केले डिसेंबरमध्ये वगैरे. तर ह्या इंडस्ट्रीची गोष्ट केली तर CDMO आणि क्रेम्स जे आहे ते हायली वगैरे ग्रोथ वगैरे दाखवत आहेत. त्यामुळे हाय ग्रोविंग इंडस्ट्री म्हणून याकडे पाहिलं जात आहे. तसेच कॉस्ट इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे म्हणजे ॲबिलिटी ही दिसत आहे. त्यांच्याकडे भरपूर स्किल ही आहे व त्या सर्व गोष्टी वगैरे या सर्व गोष्टी वगैरे ते रिसर्च करू शकतात. मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटीसुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे तेवढी. त्यामुळे ही इंडियामध्ये यांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळू शकते. तर पुढे म्हणाला बिग बास्केटने वगैरे रोल आउट करेल क्विक फूड अँड मेडिकल आपलं मेडिसिन वगैरे डिलिव्हरी 2025 असं त्यांच्या CEOने वगैरे म्हटलं आहे. ही एक लेंडिंग ऑनलाईन ग्रोसरी प्लॅटफॉर्म वगैरे आहे. ते आता वगैरे ते सर्व्हिस वगैरे स्वतःचे एक्सपांड वगैरे करत आहे. ते रॅपिडली डिलिव्हरी ऑप्शन वगैरे इन्क्लूड वगैरे करत आहे. त्यांनी म्हटलं आहे की 10 ते 20 मिनटामध्ये त्या संबंधित लोकेशनवर ते डिलिव्हर वगैरे केलं जाईल. तर त्यांच्या CEOने आता क्यू कॉमर्स सर्व्हिसमध्येही प्लॅन्स वगैरे त्यांचे अनाऊन्स वगैरे केले आहेत प्लॅन वगैरे. तर यातून सोशलिस्ट अँड सोशिअल्स अँड मेडिसिन वगैरे 10 ते 20 मिनटामध्ये डिलिव्हर करतील. या सर्व गोष्टी एकाच ॲपवर वगैरे अवेलेबल आपल्याला करून देतील. त्यामुळे त्यांचा वगैरे युजर एक्सपिरियन्स जो आहे तो आपल्याला वाढताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे क्यू कॉमर्स जे आहे त्यामध्ये चांगली एक कॉम्पिटिशन वगैरे वाढत आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.